रात्रीचा जो प्रकार झाला गाड्या फोडण्याचा, त्याच्यामध्ये स्वतंत्र वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे. दंगलीचा गुन्हा दाखल केलेला आहे. दंगलीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, आरोपींवर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, अवैध संसार उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींवर अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अवैध दारू विक्री बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपींवर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीवाद बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, जातीवादी लोकांना दंड आणलेच पाहिजे, आणलेच पाहिजे, आणलेच पाहिजे. अरे पोलीस प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे पोलीस प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे आरोपींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. अरे पोलीस प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे पोलीस प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. त्या भागामध्ये आलो होतो. मी त्या सगळ्या एरियामध्ये फिरलेलो आहे. तुमच्यापैकी बरेच लोक माझ्या सोबत होते. ठीक आहे. ते सगळ्या ज्या गाड्यांची तोडफोड झालेली आहे त्या सगळ्या मी स्वतः बघितलेल्या आहेत. सगळी परिस्थितीची माहिती मी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगतो की दुपारची घटना वेगळी होती मारामारीची, त्याच्यामध्ये आपण दोन्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. रात्रीचा जो प्रकार झाला गाड्या फोडण्याचा, त्याच्यामध्ये स्वतंत्र वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे. दंगलीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचे पोलीस तपास करत आहेत. मी आमच्या पूर्ण ह्या डिव्हिजनमधले सगळे आमच्या DBचे टीमसुद्धा ह्या गुन्ह्याच्या तपासकामी लावलेले आहेत. CCTV फुटेज पण आम्ही घेतलेलं आहे आणि ते सगळं पाहून जे जे लोक त्या ठिकाणी होते त्या सगळ्या लोकांचे नावं निष्पन्न करून त्या सगळ्यांवरती कारवाई करणार आहोत. नंबर 1. नंबर 2, आम्ही काही लोकांना त्यातून उचलून पण आणलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता इथं बोलू शकत नाही, कारण ती आमची कारवाई असते. तपास असतो, ती तपास आम्ही करू. कडकातली कडक कारवाई आम्ही त्याच्यामध्ये करू. दुसरा मुद्दा राहिला दारू विक्रीचा, तर त्या लोकांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी जे क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते सुद्धा आम्ही काढलेलं आहे. त्यांच्यावर दारूचे पहिले गुन्हे आहेत दाखल. त्या ठिकाणचे त्या भागातले जे अवैध दारू विक्री केली जाते ते 100% बंद राहील. यासाठी मी या झोनचा DCP म्हणून मी या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो. कायमस्वरूपी ते बंद राहील आणि अशा प्रकारचे कुठलेही अवैध धंदे त्या भागामध्ये चालणार नाहीत. जो गुन्हा रात्रीचा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये तपास सुरू आहे. तपासामध्ये आम्ही आता ज्या ज्या लोकांच्या गाड्या फुटलेल्या आहेत त्या लोकांची चौकशी करू, स्टेटमेंट नोंदवू त्यांचे. राहिला विषय तुमचा अॅट्रॉसिटीचा, तर आम्ही त्या लोकांचे स्टेटमेंट घेऊ. त्या स्टेटमेंटप्रमाणे आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. पोलीस आम्ही 100% कायद्याप्रमाणे कारवाई करू आणि कुणालाही कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही. आम्ही तुमच्यासाठीच आहोत. कुणाला कसल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनला, ACPला किंवा डायरेक्ट माझ्याशी संपर्क केला तरीही काही अडचण नाही. तुम्हाला